नमस्कार. मराठी बिग बॉस सीझन 6 आता फक्त 10-12 दिवस राहिलेले आहे. अगदी शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहेत. जी TRP पाहिजे होती तिथपर्यंत पोहोचण्याचा भरपूर प्रयत्न सध्या बिग बॉसचं हे सीझन करतंय. कारण मागचं सीझन गाजलं होतं आणि हे सीझन सुरुवातीला तेवढं त्या प्रमाणात गाजत नव्हतं. मग त्यामध्ये भाऊचा धक्का असो किंवा स्पर्धकांचा खेळ असो, परंतु शेवटी कुठेतरी मजा येताना आता दिसतीये. ट्रेंडिंगमध्ये आता बिग बॉस सीझन 6 आपल्याला दिसतंय. अगदी 10 दिवस राहिलेले आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर कांड, भरपूर कुटाणे होताना दिसते आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका राखी सावंत हे करताना दिसते. नक्कीच ती घर डोक्यावर घेते यात काही शंका नाहीये, परंतु भरपूर असं काही बोलून गेलेली आहे. आता त्याची शिक्षा तिला मिळणार का ते पाहणं महत्वाचं आहे. त्यावर आपण नक्कीच चर्चा करूया व तसेच कोण हे सीझन जिंकणार यावर सुद्धा नक्की चर्चा करूया. त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. तर पहिली वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून राखी सावंतने बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये प्रवेश केला आणि तोपर्यंत संपूर्ण सीझन हे थंड चाललं होतं, अतिशय शांत चालू होतं असं दिसत होतं. TRP सुद्धा फार कमी होती, परंतु राखी आल्यापासून तिने TRP ला हातभार लावला यात थोडी सुद्धा शंका नव्हती आणि तिथून नक्कीच TRP बूस्ट झाली, शो बूस्ट झाला असं म्हणायला हरकत नाहीये. आता आपण जर आता सध्याची परिस्थिती पाहिली तर एकूण 7 जण, फक्त 7 जण आता बाकी आहेत. त्यांची नावं जर बघायची झाली तर दीपाली, त्यानंतर तन्वी, त्यानंतर अनुश्री, राकेश, विशाल, रेवा आणि राखी. आता यामध्ये सर्वात जास्त धिंगाणा करताना, सर्वात जास्त TRP बूस्ट करताना राखीच आपल्याला सध्या दिसते. परंतु यामध्ये ती कुठेतरी वेगवेगळे शब्द वापरताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे बिग बॉस तिला शिक्षा देऊ शकतात. येणाऱ्या शनिवारी नक्कीच भाऊच्या धक्क्यामध्ये तिला शिक्षा मिळण्याची शक्यता आहे. तर प्रकरण आहे राखी आणि राकेश यांच्यामधलं, राखी आणि दीपाली यांच्यामधलं. हे जे सर्कल आहे या गोष्टींमध्ये राखीने जे आरोप केले, राखीने जे पर्सनल बोललं ते भरपूर काही म्हणजे वाईट वाटण्यासारखं नक्कीच होतं. तिने कुटुंबावर बोललंय, लव अँगल या टाईपनं जो क्रिएट केला की घरच्यांवर गेली आणि त्यामुळे कुठेतरी तिला शिक्षा होणार अशी शक्यता दिसते. ती सरळ दोघं म्हणजे अर्थातच राकेश आणि दीपाली यांच्या रिलेशनशिप बद्दल बोलत होती, जे की नाहीये असं सरळ सांगण्यात येत आहे. कारण जर आपण बघितलं तर दीपाली यांचं 25 वर्षापूर्वीच लग्न झालेलं आहे, राकेशचं सुद्धा होतं. परंतु हे या सीझनमध्ये जर आपण बघितलं तर आता हे बोलण्यात येत आहे आणि ते राखीकडून सुरुवात करण्यात आली. कुठंतरी नक्कीच दीपालीला सुद्धा ट्रिगर झालं, फक्त मित्र आहोत आम्ही, तू हे अँगल देणं चुकीचं आहे, तू आमच्या घरच्यांवर जाते असं सुद्धा बोलण्यात आलं. आणि दीपालीने सुद्धा त्यानंतर जर आपण बघितलं, ऑब्झर्व केलं तर दीपालीने सुद्धा राखीचं लग्न काढलं, राखीचं लग्न आत्ता मोडलंय किंवा अशा गोष्टी झाल्या, भरपूर ती बोलली. परंतु सुरुवात नक्कीच शिक्कामोर्तब जो केला तो राखीनं केलेला होता, तिथं फार धिंगाणा झाला. आता आपण जर पुढं बघितलं तर राकेशच्या बोलण्यावरून, वारंवार सांगण्यावरून राखीने दीपालीची माफी मागितली. परंतु नक्कीच आता शक्यता अशी वर्तवली जातीये की याबद्दल राखीला शिक्षा मिळणार. आता नक्कीच घराबाहेर तर तिला काढणार नाही, कारण तिने हात कोणावर उचलला नाही किंवा भरपूर आहे, पण तू काय शिक्षा भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता जर आपण बघितलं तर 10-12 दिवस जरी असले, परंतु आतापर्यंत राखीने शो पुढे घेतलेला आहे, पुढे नेलेला आहे. TRP बूस्ट करण्यात राखीचा फार मोठा रोल आहे. आता शेवट आलेला आहे. नक्कीच इथं बघणं गरजेचं राहणार आहे की कोण विजेता होणार. आता या 7 पैकी कोण विजेता होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिली फायनलिस्ट ही आपण तन्वी झालेली आहे. आपण जर बघितलं तर तन्वीने टास्क जिंकला आणि तन्वी पहिली फायनलिस्ट आपल्याला मिळालेली आहे. अजून 2-3 मिळणार आहे नक्कीच आपल्याला. आता विजेता कोण होणार यावर नक्कीच चर्चा करूया. तर सर्वात जास्त ट्रेंडिंग सध्या 2 व्यक्ती खूप चाललेले आहे. नक्कीच आपण म्हणू शकतो ह्या 2 व्यक्तींची फॅन फॉलोइंग म्हणा किंवा आता जी चर्चा होती ती खूप जास्त प्रमाणात होती. पहिली व्यक्ती आहे, पहिली स्पर्धक आहे तन्वी कोलते. नक्कीच सुरुवातीपासून तन्वी कोलते अत्यंत कडक खेळताना दिसते. विविध टास्क सुद्धा मेल आहे, फिमेल आहे, त्यामुळे असं झालं तसं झालं असं कोणतंही कारण तिने दिलेलं नाहीये. पहिल्यापासून अत्यंत व्यवस्थित खेळते. तिचे विरोधक सुद्धा तिची तारीफ करताना आपल्याला दिसलेले आहे. त्यामुळे तन्वी आपल्याला नक्कीच विजेता होण्याच्या शर्यतीत दिसतीये सध्या तरी.
पुढे जर आपण बघायचं झालं तर दुसरा स्पर्धक तो सुद्धा सुरुवातीपासून अत्यंत कडक खेळतोय आणि तो म्हणजे विशाल सुरुवातीपासून कॅप्टन म्हणजे त्या रोलमध्येच आपल्याला दिसला. जरी एकदाच कॅप्टन झाला तरी आपण जर बघितलं तर एका टीमला ॲज अ लीडर म्हणून तो इथपर्यंत आणलेलं आहे त्याने. आता विशालने नक्कीच शेवटी म्हणजे जवळपास 10-15 दिवस झाले, 2 आठवडे झाले, एक चूक केली जी की राकेशच्या पर्सनल लाईफबद्दल बोलली आणि तिथे कुठेतरी तो फॅन फॉलोइंगमध्ये मागे पडलेला दिसतोय. परंतु नक्कीच सुरुवातीपासून तो खेळताना आपल्याला दिसला आणि विशाल हा सुद्धा आपल्याला विजेता म्हणून दिसू शकतो. बिग बॉस मराठी सीझन 6चे हे 2 स्पर्धक कडक खेळताना आपल्याला दिसत आहे. आता नक्कीच यापैकी किंवा या 7 पैकी आपल्याला विजेता होताना दिसणार अगदी 10 ते 12 दिवसाच्या आत. तर तुम्हाला काय वाटतं, मराठी बिग बॉस सीझन 6चा विजेता कोण होणार, कोण ट्रॉफी उचलणार? तसेच राखीने जे पर्सनल लाईफ काढली आहे या बिग बॉसच्या सीझनमध्ये शेवटी याची शिक्षा काय मिळणार? कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.